आज आपण पालकचा पराठा बनवणार ज्वारीची पिठी घालून. त्यासाठी बघा पालक निवडून धुवून स्वच्छ करून घेतली मी. आता ती चिरून घेते. अशी पालक मी चिरून घेतली. चिरलेल्या भाजीमध्ये 2 चमचे मी ठेचा घालते, 2 चमचे तीळ, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा हळद, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि 1 चमचा बेसन हे टाकते आणि मिक्स करून घेते. चवीपुरतं मीठ घालते आणि सर्व असं मिक्स करून घेते. असं मी सर्व मिक्स करून घेतलं. आता ही पालकची भाजी त्याला पाणी सुटतंच बघा. आता हे 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि ते जेवढं लागेल तेवढं टाकते आणि मिक्स करून घेते. असं मी पाणी न घालता पीठ मिसळून घेतलं बघा. ज्वारीचं पीठ बघा एवढं उरलं 1 वाटीतलं. आतला एक उंडा काढून घेते बघा. मी असं हातावर गोल करते, तर हातावर चपटा करून घेते. असा थोडं ज्वारीची पिठी घालते आणि अलगद असा लाटून घेते. असा मी पराठा लाटून घेतला अलगद. गॅसवर मी तवा ठेवला आहे. तव्याला तेलाने ग्रीस केलं बघा आणि त्यावर थोडेसे तीळ घातले आणि हा पराठा त्याच्यावर टाकून दिला. तर मी पलटी करून घेतला. तर वरतून तूप लावा किंवा तेल लावा, काही लावलं तरी चालतं. आता दोन्ही बाजूनी चांगलं शेकलं बघा. मी काढून घेते आणि बाकीचे पण असेच करून घेते. असे मी पालक पराठे ज्वारीच्या पिठात बनवून घेतले. ते दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत छान लागतात किंवा नुसते जरी खाल्ले तरी छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.